आवाज येतोय? नमस्कार सर्वांना. आज आपण सामाजिक शास्त्र विषयाशी संबंधित कन्सेप्ट पाहणार आहोत. एकदा कोण तर कमेंट करा, आवाज येतोय आणि स्क्रीन आहे ओके म्हणून. तर कामगार नेते वि सुब्बय्या हा इतिहासाचा प्रश्न आहे. कामगार नेते व्ही सुब्बय्या डॅडॅश या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. हा टीईटी ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, टीईटी ला प्रश्न आलेला आहे हा सेकंड पेपरला. व्ही सुब्बय्या हे जे होते हे फ्रेंच सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 4. आपल्याला माहिती की इतिहासामध्ये परकीय सत्ता भारतामध्ये ज्या आल्या, विशेषतः वास्को द गामा पासून ज्या वास्को द गामाचं स्वागत करणारा पहिला राजा हिंदू झामोरीन इथपासून परकीय सत्तेची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः इसवी सन 1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. त्याच्या पुढचा काळ भारतामध्ये सुरुवातीला जे आले होते ते पोर्तुगीज होते, त्यानंतर डच आले, त्याच्यानंतर इंग्रज आले आणि त्याच्यानंतर फ्रेंच आले. PDEF है ना, PDEF हा सिक्वेन्स आहे भारतामध्ये परकीय सत्ता येण्याचा. पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. विशेषतः भारतामध्ये फ्रेंच जे आले होते ते 1664 ला सर्वप्रथम आले होते. फर्स्ट कधी आले होते? 1664 ला. त्यानंतर पुढे जाऊया. हा, बहिर्जी नाईक हेर खात्याचे प्रमुख. ओके, जाताना डच गेले अगोदर, इंग्रज गेले नंतर फ्रेंच गेले, शेवटी पोर्तुगीज गेले. 1961 ला पोर्तुगीज गेले. तर त्याची ट्रिक सांगू का? DEFP डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज. बहरजी नाईक जसे हेर खात्याचे प्रमुख होते तसे प्रतापराव गुजर कोण होते? हंड्रेड आउट ऑफ अगदी कमी संख्या कन्वर्ट होते ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता त्यावेळेस. तर इथं सगळ्यांना माहिती प्रतापराव गुजर जे होते ते घोडदळाचे सरनोबत होते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा सुद्धा. आजचे सगळे प्रश्न थोडे रिवाइज करूया आपण, जे आलेले काही प्रश्न टीईटी ला अशा तसे. हा प्रश्न बरेचदा विचारला गेलेला आहे टीईटीचा. थोडस रिवाइज करू की हा प्रश्न आलेला आहे. दर्शविलेले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? तर सारक नाही, सारक उत्तर नाही येणार. संयुक्त राष्ट्र संघ नाही, ब्रिक्स ही नाही. राष्ट्रकुल संघटनेचं हे बोधचिन्ह आहे. राष्ट्रकुल संघटना जी आशिया संघटना आहे, ज्या ज्या देशांवरती ब्रिटिशांनी राज्य केलेले त्या देशांची पुढे निर्माण झालेली जी संघटना होती ती राष्ट्रकुल. राष्ट्रकुलचे गेम्स पण ऑर्गनाइज केले जातात. ओके,
हडप्पा, रावीच्या किनारी हडप्पा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे काही अवशेष, हडप्पा संस्कृतीमध्ये रावीचा उल्लेख आहे. तसा हुलास आहे ना, हुलास हा प्रश्न टीईटीला आलेला आहे. हुलासचा संबंध कोणासोबत लावावा लागेल? हा, यमुना. ठीक आहे. हुलासचा संबंध यमुना, यमुना खोऱ्यामध्ये हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते. हा प्रश्न पण टीईटीला विचारलेला आहे. हम्म. इसवी सनाच्या पहिल्या शतकात हुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश देशात करण्यात आली होती. बरोबर आहे. कंबोडिया. कंबोडिया हा भाताच्या साठी उत्पत्तीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तांदळाचे उत्पत्ती खऱ्या अर्थानं कंबोडिया, म्यानमार आणि भारत या देशांपासून राहिली. कंबोडिया, हुनान प्राचीन राज्य. लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? महिम भट, सगळ्यांना माहिती, मराठीतला पण प्रश्न आहे हा, टीईटीला आला होता. इथं हा प्रश्न महत्वाचा आहे. 21वा प्रश्न बघा. हम्म. बघा, नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे है ना, बंदी प्रात्यक्षिकरण. का? नागरिकांना जर बेकायदेशीर अटक केलं, कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीर अटक केलं किंवा अन्यायकारक अशा प्रकारचा दंड आकारला असेल, तर ती व्यक्ती स्वतः किंवा त्या व्यक्तीचे नातलग अटकेच्या कारणासंबंधी विचार करण्यासाठी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. याला बंदी प्रात्यक्षिकरण म्हटलं जातं. कलम 32 यामध्ये घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. तर आपले मूलभूत हक्क पुनर्प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला न्यायालयामध्ये जावं लागतं. त्यामध्ये उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते आपल्याला. त्यामध्ये बंदी प्रात्यक्षिकरण ही एक रिट्स आपल्याला दाखल करता येतो. परमादेश नावाचा एक रिट्स दाखल करता येतो. परमादेशमध्ये काय असतं, एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर असा व्यक्ती परिमार्जन करण्यासाठी त्या ठिकाणी परमादेश दाखल करू शकतो. प्रतिषेध, एखादा खटला कनिष्ठ न्यायालयात चालू आहे आणि तो खटला चालवण्याचा अधिकार त्या न्यायालयाला नसेल, तर वरिष्ठ न्यायालय ते प्रकरण आहे ना तहकूब करण्यासंबंधितला प्रतिषेध हा एक प्राधिलेख आहे. त्याला रिट्स सुद्धा म्हणतात, रिट्स. उत्प्रेक्षण मध्ये कनिष्ठ न्यायालयाकडून चालवणारा खटला वरिष्ठ न्यायालय आहे ना, वरिष्ठ न्यायालयामध्ये चालवावा अशा प्रकारचा आदेश असतो. तर याचं उत्तर आहे बंदी प्रात्यक्षिकरण. चलो, 21 प्रश्न जो आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. चला, 22व्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. राज्य शासन तसं विधानसभा, स्थानिक शासन तसं आणि राज्य शासन जसं विधानसभा आहे तसं स्थानिक शासनाचा घटक कोणता आहे? विधान परिषद स्थापन करण्यासंबंधी अधिकार केंद्र सरकारला, संसदेला आहे. विधानसभेने तसा प्रकारचा ठराव घेऊन राज्य शासनाने तो
संसदेकडे पाठवला पाहिजे, त्यावेळेस विधान परिषद स्थापन होते. राज्य शासन जसे विधानसभा, राज्यसभेचा संबंध, राज्यसभा हा एक घटक आहे संसदेचा, याचं कलम आहे 80, आर्टिकल 18. लोकसभा 81 कलम. हे दोन्ही घटक संसदेशी संबंधित आहेत. तर स्थानिक शासन म्हणजे महानगरपालिका. महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. त्यात सगळ्यात मोठी महानगरपालिका जिचं काम 1888च्या आहे ना, जे आपला 1888चा अधिनियम आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन अधिनियम 1888, त्यानुसार मुंबईचा. आणि बाकीच्या ज्या काही महानगरपालिका आहेत, आता आपल्याकडे मनपा जवळपास 29 मनपा महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची अलीकडच्या काळातली जी आहे ती जालना, आणि महाराष्ट्रातली सगळ्यात शेवटची अलीकडल्या काळातली मनपा जी आहे, महानगरपालिका जी आहे ती आहे जालना. सगळ्यात मोठी महानगरपालिका जर आपण बघितलं सद्यस्थितीला, बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. ठीक आहे. महानगरपालिकेचे जे प्रशासकीय प्रमुख असतात त्यांना आपण आयुक्त म्हणतो, आणि जे महापौर असतात ना, महापौर है ना, इथं महानगरपालिकेचे जे लोकप्रतिनिधी असतात त्यात है ना सगळ्यात महत्वाचं पद आहे महापौर. महानगरपालिकेचे प्रमुख महापौर असतात, प्रशासकीय प्रमुख आयुक्त असतात. लोकल बॉडी गव्हर्नमेंट सुद्धा म्हणू शकतो आपण याला. नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद है ना, यांना नागरी पंचायत राज म्हणू शकतो आपण, नागरी पंचायत राज. यासाठी 74वी घटना दुरुस्ती 1993 ही आपण ग्राह्य धरतो. है ना, 73वी घटना दुरुस्ती भारतीय संविधानामध्ये जी झालेली ती ग्रामीण पंचायत राज संबंधी आहे. ती सुद्धा 1993ला मंजूर झाली. 92-93 म्हटलं तरी चालते, 93 घेतलं तरी चालतंय, काय अडचण नाही. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत 3 स्तरीय पंचायत राज आहे. आणि आपल्या देशातल्या पंचायत राजचे जनक आपण कोणाला म्हणतो? बलवंतराय मेहता यांना म्हणतो. बलवंतराय मेहता हे आपल्या भारताच्या पंचायत राजचे जनक आहेत. बघा, आपल्याला माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संबंधितला प्रश्न आलाय. कमेंट करा. 110 जण आहेत, कमेंट करा. हम्म, काय म्हणतोय प्रश्न? बघा, पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करत नाहीत? जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद पास हो का मी? पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करत नाहीत? आता जिल्हा परिषद सभांचं अध्यक्षपद भूषवण्याचं काम झेडपीचे अध्यक्ष असतात, तिथे झेडपीचे अध्यक्ष ते भूषवतात. त्यामुळं हे कार्य जिल्हाधिकाऱ्यांचं नाही. जिल्हाधिकारी हे डीएम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा न्यायदंडाधिकारी है ना, असे इकडले महसूलचे वगैरे. इथं जिल्हा परिषद मध्ये जिल्हाधिकारी हस्तक्षेप, म्हणजे त्या खऱ्या अर्थानं जिल्हाधिकारी तिथं अध्यक्षपद भूषवत नाहीत. बाकी निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणं हे त्यांचं काम आहे. ना, सभाबंदी, संचारबंदी, आवश्यकता भासल्या जाहीर करणे. आपल्याला माहिती कोरोनाच्या काळामध्ये ते संचारबंदी लागू करायची, 144 वगैरे आर्टिकल लावायचे, शेतसारा गोळा करणे, हे सगळे कामं कोणाचे? हे जिल्हाधिकाऱ्यांचे. ठीक आहे, ओके, चलो. शेतसारा म्हणजे काय? इंग्रजांच्या काळातला शेतसारा, तसा शेतसारा नसतो हा. टॅक्स असतो.
हम्म. चल बघा. महसूल, हा राईट. नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो. शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो. संस्था संघटना स्थापन करू शकतो. हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या परीक्षेला काही कलम विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये आर्टिकल 1 ते 51 इथपर्यंतचे कलम पाठ करा. हा, बघा. भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक सभा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ज्या आहेत त्या स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क. ऑप्शन नंबर 2. हम्म. याच्यामध्ये कलम 19 ते 22, बरोबर. याच्यामध्ये 21 सुद्धा येते स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. 2286 घटना दुरुस्ती. 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण. कलम 22 अटक, तुरुंगवासापासून संरक्षण, स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येते. हम्म. ह्या सगळे कलम, राष्ट्रपतीचं कलम, राज्यपाल, मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ, सगळं घेतलेत आपण कलम. तर हे जे प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे स्वातंत्र्याचा हक्क. भारतीय संविधानाच्या भाग आहे ना 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये जे मूलभूत हक्क दिलेत, जे हक्क दिलेत ते 6 मूलभूत हक्क. कलम 14 ते 18 समतेचा हक्क आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पुढं आपल्याला सांगता येईल की 19-20 हे सुद्धा कलम जे आहे ते स्वातंत्र्याचा हक्क आहे. विशेषतः समतेचा म्हणजे समानतेचा जो हक्क आहे त्यामध्ये कलम 17 अस्पृश्यता पाळणे बंदी आहे. त्याचबरोबर पदव्या घेण्यास आहे ना, पदव्या बंदी केलेली कलम 18 नुसार. तर ते सुद्धा आपल्याला विचारलं ते समानतेच्या मूलभूत हक्कामध्ये. शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23-24. आता स्वातंत्र्याचा हक्क तर आहे ना, मी सांगितलं तुम्हाला 19 ते 22 मध्ये. शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे हा, तर त्याच्यामध्ये कलम 23-24 येते. त्याच्यामध्ये 14 वर्ष खालील मुला मुलींना खाणीमध्ये काम करता येत नाही. त्याचबरोबर कलम 24-23 मध्ये जर आपण बघितलं, 23 मध्ये जर बघितलं, आता मी आता सांगितले तर 24 23 मध्ये गुलामगिरी, वेठबिगारी आहे ना, माणसांची खरेदी विक्री करता येत नाही. तर सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आहे कलम 29-30 मध्ये. हा ना, याच्यामध्ये पर्याय 4 मध्ये दिलेले अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी त्यांना स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती जोपासण्याचा हक्क दिलेला आहे कलम 29-30 ने. एक आहे 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. असे भाग 3 मध्ये आपल्या आहे ना, भाग 3 मध्ये आपल्या 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि कलम 32 मध्ये सगळ्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्यासाठी तरतूद केलेली आहे. सुप्रीम कोर्ट महत्वाचं आहे जे की आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करते. हम्म. घ्यायलो सर, घ्यायलो. पळवापळी कसं एक्सप्लेनेशन पण देतात, करता आलं पाहिजे ना. हम्म. मग मी एक काम करू का? बघा सगळे सर गुरुजी फक्त डायरेक्ट प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर, मग एक्सप्लेनेशन देत नाही. घेतो सगळे प्रश्न. चालतंय का सांगा पटकन, मला कमेंट करावं कोणतं. प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर घेऊ का? चलो बघा, गटात न बसणारा शब्द जर्मनी, इटली, स्पेन हे एकाच गटातले आहेत. अमेरिका या बसत नाही गटामध्ये. पेरिस्ट्रोइका व ग्लासनोस्ट हे धोरण आहे ना कशा समोर, हा टीईटीला फार गोंधळून टाकणारा शब्द. मला वाटतं 11वीला का 12वीला काहीतरी इतिहासामध्ये. याचं उत्तर हे 4 नंबर आहे. ठीक आहे. पेरिस्ट्रोइका व ग्लासनोस्ट हे धोरण. पर्याय क्रमांक 4. तर ह्याला चुकून उत्तर दिले 28 प्रश्न. ठीक आहे. एनपीटी आणि सीटीबीटी हे काय आहेत? तर हे अणुअस्त्र करार आहे.
अण्वस्त्र कराराला हे सीटीबीटी नाव दिलं होतं. ठीक आहे. कलम 29 महत्वाचं कलम आहे. भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख डॅश असतात. राष्ट्रपती. परंतु आपल्या तिन्ही दलावरती एक नियंत्रण ठेवण्यासंबंधी एक पद आलेलं आपलं सीडीएस, चीफ डिफेन्स स्टाफ, सीडीएस हे एक पद लक्षात ठेवा. म्हणजे ऍक्च्युअल नेव्ही प्रमुख, आर्मी, एअरफोर्सचे जे प्रमुख असतात त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणं आणि भारताच्या संरक्षण मंत्र्यांशी इंटरॅक्ट करणं हे काम सीडीएस यांचं आहे. चीफ डिफेन्स स्टाफ तिन्ही दलाचे प्रमुख असतात हे, आणि सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात. ठीक आहे. बिपिन रावत पहिले सीडीएस, ज्यांचा आहे ना अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला होता, बिपिन रावत हे पहिले सीडीएस आहेत. हे एक लक्षात ठेवा. थोडासा करंटशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे, पण येऊ शकतो परीक्षेत. चला याचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. 110 जण आहेत. हम्म. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होतो? हा प्रश्न अगोदर पण घेतला होता मी, रिपीट झालाय, म्हणजे बरेच दिवस झाले घेऊन. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा देण्यास संबंधित सामान्य विधेयक हे संविधान दुरुस्ती करण्यासंबंधी घटना दुरुस्ती विधेयक आहे. नवीन शैक्षणिक धोरण सामान्य विधेयक. विधेयकाचे प्रकार आहेत वेगवेगळे सर. धनविधेयकासंबंधी आयकर कर रचना प्रणाली बदल करण्याबाबतची तरतूद आहे. आपल्याकडे धनविधेयकाच्या बाबतीतली एक डेफिनेशन धनविधेयकाची जी आहे ती आपल्याला सांगता येईल कलम 109 मध्ये. कलम 109 आणि 110 हे धनविधेयकाशी संबंधित कलम आहेत. ठीक आहे. कलम 112 एक लक्षात ठेवा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण बजेट म्हणतो. भारताचं जे बजेट फायनान्स मिनिस्टर आपल्या लोकसभेमध्ये आहे ना, हाऊस ऑफ पीपल ज्याला आपण म्हणतो, तिथं मांडतात ते कलम 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र. कलम 112. सगळ्यात महत्वाचं विधेयकाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये पहिलं विधेयक आहे सामान्य विधेयक. सामान्य विधेयक. ठीक आहे. दुसरं विधेयक आहे घटना दुरुस्ती विधेयक. है ना. आपल्या देशासाठीचा जो कायदा असतो तो कायदा करण्याची जबाबदारी संसदेची असते. संसदेमध्ये सरकारचं बहुमत असते. विशेषतः घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार सुद्धा संविधानामध्ये संसदेला दिलेला आहे. घटनेमध्ये सहजासहजी घटना दुरुस्ती करताना तो अधिकार राज्यांना नाही, तो फक्त युनियन म्हणजे केंद्र सरकार, सॉरी आपले जे संसद आहे ना, संसदेला तो अधिकार दिला गेलेला आहे. कलम 368 हे घटना दुरुस्तीचं आर्टिकल आहे. आणि घटना दुरुस्ती करण्यासाठी 3 पद्धतीत, साधारण पद्धतीने आहे ना, साधे बहुमत, विशेष बहुमत आणि विशेष बहुमतासह निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची परवानगी किंवा निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचं बहुमत. है ना. घटना दुरुस्ती विधेयक, सामान्य विधेयक, वित्तीय विधेयक क्रमांक 1 व वित्तीय विधेयक क्रमांक 2, है ना, असे विधेयकांचे प्रकार असतात. विनियोजन विधेयक असतात जे खर्च मंजूर करून घ्यायचा असतो संसदेकडून, आणि त्यामध्ये कोणत्या खात्याला किती पैसे मंजूर करायचे त्यासाठी मतदान वगैरे होत असते, है ना. अंदाजपत्रक, बजेटरी सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे संसदेच्या देखरेखीखाली संसदेद्वारे चालवली जाते. त्यामुळे ती एक तरतूद लक्षात ठेवा, त्याच्यावर नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न येतात. आता दिलेला जो प्रश्न आहे तो आहे धनविधेयकाशी संबंधित. धनविधेयकाशी संबंधित जो घटक आहे तो आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डायरेक्ट 6वा क्रमांक.
हम्म आपल्याला माहिती जपान हा दशकातील शतकोन औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा देश आहे. टेक्नॉलॉजी असेल, डेव्हलपमेंट, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये जपान आता खूप पुढे गेलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून डॅश डॅश सरोवरांमुळे खंडित झाला आहे. याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो सर्वात लांब लोहमार्ग असून व्हिक्टोरिया सरोवरांमुळे तो खंडित झाला आहे, असं याचं उत्तर आहे. फिल्म उद्योग, ज्याला आपण चित्रपट उद्योग म्हणतो, कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो? आता इथं काय, भारताची अर्थव्यवस्था 3 क्षेत्रामध्ये डिवाइड झालेली आहे. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. तसं चतुर्थ क्षेत्र उच्च बौद्धिक क्षमता आणि पंचक्षेत्र निर्णय धोरण क्षमता ठरवणारा घटक असतो. तसं 5 क्षेत्र आहेत. प्रॉपरली 3 सांगितले जातात, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. सेवा क्षेत्राला तृतीय क्षेत्र म्हणतो आपण. आणि फिल्म उद्योग जो आहे तो आहे ना, कशामध्ये येतो? तृतीय क्षेत्रामध्ये येतो, सर्व्हिस येते. ठीक आहे. त्यामुळं आता प्राथमिक क्षेत्रामध्ये आपण दुग्ध व्यवसाय सुद्धा घेतलाय महाराष्ट्र सरकारनं. कृषी क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र म्हटलं जाते, द्वितीय क्षेत्राला है ना, औद्योगिक क्षेत्राला द्वितीय क्षेत्र म्हटलं जाते आणि सेवा क्षेत्राला तृतीय क्षेत्र म्हटलं जाते. भारताची अर्थव्यवस्था सध्या आता सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे आहे. सेवा आधारित म्हणजे आपलं जर डिपेंड आपण जे होतो पूर्णपणे कृषीवर, है ना, आता कृषीपासून आपण सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे चाललो होतो. ठीक आहे. सर्व्हिसेस बेस्ड इकॉनॉमी याला आपण म्हणतो. हम्म. हा थोडा प्रॉपर भूगोलचा प्रश्न विचारला. दोन्हीचं उत्तर एकदा देऊ शकतात तुम्ही. हम्म. बाष्पधारक क्षमता म्हणजे काय? हवेमध्ये असलेलं पाण्याची वाफ, हवेत असलेली पाण्याची वाफ, त्याला आपण बाष्पधारक क्षमता म्हणतो किंवा बाष्पधारण म्हणतो. तर इथं काय आहे, डॅश डॅश हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते आणि उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. ऑलरेडी उष्णता जास्त असते त्यात, उष्णता म्हणजे ऑलरेडी त्यात वाफ असते. आणि 39 उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यासाठी हवामानातील वारा जो असतो, वारा हा घटक महत्वाचा असतो, है ना. वाऱ्याचं वहन, वारा म्हणजे हवेचं वहन आहे, हवेमध्ये बाष्पधारण क्षमता असते, है ना. उष्णता व बाष्प यांचं वहन करण्यासाठी वारा हा ज्याला रिस्पॉन्सिबल असतो जास्त. त्यामुळे ऑप्शन नंबर 39/4 याचं उत्तर आहे. है ना, ज्याला ज्यावेळेस पाऊस पडतो ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता आपण शालेय लेवलला आहे पण, की ज्यावेळेस बाष्पयुक्त वारं वर जायला लागते, आणि बाष्पयुक्त वारं जसं जसं वर जाईल तसं हवेचं वस्तुमान वजन कमी व्हायला लागते आणि जी बाष्पधारण क्षमता असते त्याच्यामध्ये वाऱ्यामध्ये ती कमी होते आणि बाष्पाचं जलकणामध्ये रूपांतर होते. जलकण हवेमध्ये तरंगू शकत नाहीत, ते जमिनीकडे यायला लागतात, त्याला आपण पाऊस म्हणतो. आणि बाष्पयुक्त ढग जे असतं, बाष्पयुक्त वारं ज्याला आपण म्हणतो, किंवा बाष्पयुक्त ढग जे असतात, आणि त्याच्यामध्ये धुलीकण वगैरे मिसळलेले असतात म्हणून ढग काळे दिसतात. कधी कधी पाऊस पडत नाही आणि पाऊस न पडल्यामुळं आपल्याला आहे ना, कधी कधी बाष्पयुक्त ढगांमध्ये
आहे ना, फवारणी करावी लागते, त्याला आपण कृत्रिम पाऊस म्हणतो, है ना. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आयसोसायनेट ज्याला आपण म्हणतो, असे काही रसायन आहेत ज्याचे फवारणी ढगांवरती केले की कृत्रिम पाऊस पडतो. ठीक आहे. बऱ्याचदा कृत्रिम पावसाचा प्रयोग झालेला आहे. 39व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर आहे 12. हा प्रश्न पण बऱ्याच जणांचा चुकला होता. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे असा प्रश्न आहे. भरपूर लोकांचा हा पेपर झाला त्यावेळेस चुकला होता. मला आठवतंय हा माझा पण चुकला होता. टीईटीला आलेला आहे प्रश्न हा. समुद्राची क्षारता कन्फ्युजन मध्ये चुकला होता. अरे बापरे, कोणी कमेंट केली बुवा. सर पाऊस पडेल, वी होप पाऊस पडेल अशी वेळ येऊ नये कोणावर. कृत्रिम पावसाची वेळ 2026 येईल का असा मेसेज पाहिला मी. नाही येणार. याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. समुद्राची क्षारता समगाह रेषा चुकीची जोडी. 40वा प्रश्न बघा, अभयारण्य म्हणजे काय? कशाला म्हणायचं अभयारण्य? हा, किती सोपे आहे. जिथे मानवाला सुरक्षित दिले, मानवाला अभयारण्य सुरक्षित दिली जात नाही, खटला हा. अरण्यांच्या वाढीस मुक्त दिली जाते, हा पण खटला. जिथे मानवाला प्राण्यांच्या हिंसेपासून अभय मिळते त्याला अभयारण्य. अरे बापरे, तिन्ही चुकीचे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात त्याला अभयारण्य म्हणतो. हम्म. कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास, केंद्रीकरण म्हणजे विकास, पैसा, स्कीम्स एकाच एरियामध्ये केंद्रित होणं, एकाच एरियाकडे जाणं. केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते, कारण एकाच प्रदेशाचा विकास सर्वाधिक व्हावा हे बरोबर नाही. दुसऱ्या प्रदेशात मुबलक जागा उपलब्ध असते. लोकसंख्या सर्वत्र समान वितरित होण्यासाठी, सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी. हे उत्तर बरोबर आहे, समर्पक आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो? प्रादेशिक विकासास कोणता घटक पूरक असतो? सुगम नद्या, चांगली नैसर्गिक बंदरे, प्राकृतिक घटक. नैसर्गिक साधन संपत्ती आणि लोकसंख्या हे एकमेकांना पूरक पाहिजे, तेव्हा प्रदेशाचा विकास होतो. आता आपण बघतोय की काही स्टेट्स मध्ये क्षेत्रफळ कमी, प्रचंड लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता कमी असेल आणि एरिया जास्त असेल, संसाधन जास्त असतील, तर प्रदेशाचा विकास लवकर होतो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. इथं मुद्दामून मी जास्त ऑप्शन घेतले नाहीत. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच मी सांगणार आहे. तुम्ही प्रयत्न करा 1-2 मध्ये कोणतं उत्तर असू शकते. वाचून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आलं तरी कळेल काय उत्तर आहे. अग्निजन्य खडक आहे ना, जो बेसाल्ट खडकापासून तयार झालाय, तो लाव्हा रसापासून तयार झालेला आहे आणि तो कठीण असतो, टणक असतो, त्याच्यामुळे त्यात खनिज संपत्ती सापडत नाही. आणि म्हणून बराचसा महाराष्ट्राचा दख्खनचा भाग जो आहे तो लाव्हाच्या प्रदेशाने व्यापलेला आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. लाव्हा रसाच्या उद्रेकातून तयार झालेला हा पठारी प्रदेश आहे. जिथं अग्निजन्य खडक आढळतो तिथं खनिज संपत्ती ना विपुल असते, पण महाराष्ट्रात मात्र खनिज आढळत नाही, कारण तेच बेसाल्ट खडक लाव्हा रसाचा उद्रेक त्यातून तयार झालेला आहे. तर काय आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडून जावं लागेल असा कोणता मार्ग आहे असा प्रश्न आला होता. इथं 5 ऑप्शन आहेत, आपण 4च करूया. हा,
आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे ना, 0 डिग्री लॉंगिट्यूड ज्याला आपण म्हणतो, त्याला ओलांडून पुढं पूर्वेकडे जायचं असेल तर मुंबईवरून आपल्याला जावं सिंगापूरला, सिंगापूरवरून जावं लागेल सिडनी, सिडनीहून जावं लागेल रिओ दी जानेरो. रिओ दी जानेरो कुठे आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा. रिओ दी जानेरो कुठे? रिओ दी जानेरो कुठं आहे? फ्रान्सला? ब्राझील. ओके. रिओ दी जानेरो कुठे? ब्राझील. हम्म. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात? शक्यतो काय आहे, मी आणखीन एक सजेस्ट करू शकतो तुम्हाला. SST टीचर म्हणून तुमचा एक महत्वाचा पॉइंट बघा. ज्यांचा टीईटी पेपर क्रमांक 2 आहे, ज्यांना सामाजिक शास्त्राचे प्रश्न जास्त येणार आहेत, सोशल सायन्स, त्यांनी एक काम करा. जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल तर म्हणजे बऱ्यापैकी जे नवीन कॅन्डिडेट बरं का, ज्यांचा आता डीएड वेळ आहे त्यांच्यासाठी ज्यांची सर्व्हिस झाली त्यांना बोलणं झालं, सॉरी. 5वी, 6वी, 7वी आणि 8वी एनसीईआरटी विशेषतः है ना, जे आपलं समाजशास्त्राचे पुस्तक आहेत है ना, सीबीएसईचे, हे 5 वर्गाचे पुस्तक, सॉरी 4 वर्गाचे पुस्तक वाचून घ्या. लय झालं 50-60 पेजेस 6वी 7वी 8वीचे थोडे जास्त असतील. ह्याच्यातले तुम्हाला खूप प्रश्न आहेत, खूप. सोलर सिस्टीम त्याच्यामध्ये आहे है ना, पूर्ण प्लॅनेट सिस्टीम त्याच्यामध्ये आहे, भौगोलिक कन्सेप्ट आहेत. 5वी 6वी मध्ये तर दोन्ही तिन्ही विषय एकत्रच आहेत, त्याच्यातले बरेचसे प्रश्न येतात. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य म्हटलं जाते. हा हा, सीबीएसईच छाया मॅडम. ज्यांचं इंग्लिश मध्ये घेऊ कमल मॅडम. आपण मी जेवढं महत्वाचं आहे ते तर घेऊया. आता मला थोडस शिवकालीन इतिहास आणि थोडा मध्यमचा इतिहास मधला काय राहिलाय, आणि आपल्याला आधुनिक महाराष्ट्राचा अशा 3-4 सेशन जर मला सोशल सायन्सचे भेटले तर आपण ते थोडेसे कव्हर करूया. आपला सिलेबस मागे पडलाय, आपण जास्त क्वेश्चनवर भर दिलो, पण थोडस मधले 3 सेशन इतिहासचे आपल्याला घ्यायचे, त्याच्यातले भरपूर प्रश्न आहेत परीक्षेत. ठीक आहे, चलो. नाही ना, आपल्याला लँग्वेज आपल्या परीक्षेची, आपल्याला आपल्या जो प्लॅटफॉर्म आहे त्याची लँग्वेज नाही बदलता येणार, मराठीतच घ्यावं लागेल. म्हणजे ऍडमिशनवर काय सगळे सारखे नसतात ना, आता काही जण नवीन कॅन्डिडेट असतात. ओके, चलो प्रश्नाकडे येऊया. सुएज कालवा. मॅडम कोणी केली कमेंट माहित नाही मला, सर आहेत का मॅडम आहेत माहित नाही. ऍक्च्युअल आता हे लय म्हणजे जास्त वेळ घ्यायला काय नाही. चलो हा, घेऊ शकतो मी पण, बघू आपण परीक्षेच्या पुढे पुढे वाटलं तर 1 आवर लेक्चर घेऊया. सुएज कालवा अतिशय महत्वाचा आहे, कारण त्यामुळे वेळ व अंतर यांची बचत होते. ऑप्शन नंबर 3. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश इतके असते. सूर्याच्या सूर्याच्या पृष्ठीय तापमान एवढे, हे याचं उत्तर आहे. भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत. आणि भारतातल्या नद्या हंगामीत ना, 12 महिने वाहत नाहीत, त्याच्यामुळे जलमार्ग तयार झाला नाहीत. समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहाव्यास मिळतात, कारण
त्याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे इथं. येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे. उत्तर गोलार्ध, ज्याला आपण भूगोलार्ध म्हणतो. इक्वेटर जो आहे त्यानं पृथ्वीला 2 भागामध्ये डिवाइड केले, त्याच्या वरचा भाग 0 डिग्री लॅटिट्यूड. जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते तेव्हा लोकसंख्या जास्त असते. त्या लोकसंख्येची घनता जास्त असते म्हणूया. महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता 365 आहे. भारतात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहार राज्यात आहे. बिहार. दर 1 चौरस किलोमीटर मागे किती लोक राहतात हे सांगा, याला लोकसंख्येची घनता म्हटलं. दर 1 चौरस किलोमीटर मागे किती लोक राहतात याला म्हणतात लोकसंख्येची घनता. विषुववृत्तापासून 30 अंशीय कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅडेशचे स्थान येते. कैरो करतायत न्यू ऑर्लियन्स येते याच्यामध्ये. 30 अंशीय कोनीय अक्षवृत्त अंतरावरती उत्तर अमेरिका खंडामध्ये न्यू ऑर्लियन्स हा घटक, हे ठिकाण येत आहे. डॅडेश हा अग्निजन्य खडक आहे, बेसाल्ट.